काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याने सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलंय। या विरोधात भाजपने राज्यभर आंदोलनं केली। पुण्यात तर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याने वातावरण भयानक तापलंय। यावरून टिपू सुलतान हा देशभक्त होता असं मानणारा एक वर्ग समोर आलाय आणि टिपू सुलतान कट्टर धर्मांध होता असं मानणारा एक वर्ग दुसऱ्या बाजूला आहे। टिपू सुलतानच्या कारकिर्दीत 800 मंदिरं पाडण्यात आली, हजारो लोकांचं धर्मांतरण करण्यात आलं, ज्यांनी विरोध केला त्यांना कैदेत टाकण्यात आलं, त्याने हिंदूंची कत्तल केली असे आरोप होतात। पण खरंच टिपू सुलतान धर्मांध होता का? तो देशविरोधी होता का की तो देशभक्त होता? याबद्दल आज थोडक्यात माहिती घेऊयात। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती। 20 नोव्हेंबर 1750 रोजी कर्नाटकच्या देवनाहल्लीत म्हैसूरचे शासक हैदर अली खान यांच्या घरात एका मुलाने जन्म घेतला। त्यांनी आपल्या मुलाचं नाव सुलतान फतेह अली खान शहाब असं ठेवलं। यानंतर त्याच मुलाला पुढे जाऊन टिपू सुलतान या नावाने ओळखलं जाऊ लागलं। हैदर अलीच्या मृत्यूनंतर 17व्या वर्षीच टिपूने म्हैसूरचं राज्य ताब्यात घेतलं। त्यामुळे टिपू सुलतानला टायगर ऑफ म्हैसूर असंही म्हटलं जातं। पण त्याच्यावर धर्मांध असल्याचे आरोप कसे सुरू झाले तर 1990च्या काळात सरकारी शाळांच्या पाठ्यपुस्तकात टिपू सुलतानचा देशभक्त राजा म्हणून उल्लेख होता। पण 1990 मध्ये मंदिर आणि मस्जिद असा वाद सुरू झाला। त्यावेळी जातीय तेढ चव्हाट्यावर आणली गेली आणि टिपूला राजकारणात आणलं गेलं। टिपू सुलतानची प्रतिमा एका धर्मनिरपेक्ष शासकावरून मुस्लिम तानशाह अशी बनवण्यात आली आणि टिपूने म्हैसूरला मुस्लिम राज्य म्हणून घोषित केलं। मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण घडवून आणलं। ज्या लोकांनी याचा विरोध केला त्यांना मारण्यात आलं। महिलांवरही अत्याचार झाले। अनेकांनी आपल्या रक्षणासाठी आपल्या मुलांसह तुंगभद्रा आदी नद्यांमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्या, अशा कहाण्या बनवणं सुरू झालं। पण त्यात काहीसं तथ्यही आढळलं। त्याला आधार म्हणजे टिपू सुलतानवर पुस्तक लिहिणारे चिदानंद मूर्ती यांनी तर असं सांगितलंय की टिपू एक चाणाक्ष शासक होते। त्यांनी म्हैसूरमध्ये हिंदूंवर अत्याचार केलेले नाहीत, परंतु तटवर्ती भाग मालबारमध्ये त्यांनी हिंदूंवर अत्याचार केले होते असा या लेखकाचा दावा आहे। त्या आधारे इतिहासात सांगण्यात आलंय की टिपू सुलतानने 1783 मध्ये पालघाट किल्ल्यावर हल्ला करून हजारो ब्राह्मणांची कत्तल केली होती। त्यामुळे हिंदूंच्या मनात टिपू सुलतानविषयी भीती निर्माण झाली होती। पण इतिहासकार प्राध्यापक बी शेख अली यांचा ठाम दावा आहे की हा संपूर्ण माहोल सध्याच्या राजकारण्यांनी बनवलाय। इतिहासात टिपूने हिंदूंविरोधी काहीही केलेलं नाहीये। उलट तो एक धर्मनिरपेक्ष आणि देशभक्त, एक धाडसी राज्यकर्ता होता। त्याने 18व्या शतकात ब्रिटिशांशी 2 हात केले होते। इकडे मराठ्यांचं सैन्य पानिपत युद्धात पराभूत झालं। नंतर मराठेशाही कोसळली, तेव्हाही इंग्रजांशी टिपू सुलतान लढा देत होता। 1761 मध्ये जेव्हा मोहम्मद अब्दालीने पानिपत जिंकलं तेव्हापासून 1799 मध्ये टिपूचा मृत्यू होईपर्यंतच्या काळात घटना हेच सांगतात की या काळात इंग्रजांनी आपल्या शत्रूंना संपवलं, पण टिपू आणि पंजाब यांना ते पराभूत करू शकले नाहीत। पंजाब मात्र रणजित सिंगच्या मृत्यूनंतर काही दशकात आपोआप शरण गेला। टिपूनेच काय तो त्यांच्याशी प्रबळ लढा दिला। त्याला भूगोल आणि इतिहासाची उत्तम जाण होती। त्या आधारे राजकारणात टाकले जाणारे डावपेच त्याला अचूक माहिती असत। याला जिओ पॉलिटिक्स म्हणतात। फ्रेंचांना तो ब्रिटिशांविरुद्ध खेळू शकायचा। त्याने अनेक वेळा ब्रिटिशांना गुडघे टेकवण्यास भाग पाडलं होतं। अनेक वेळा इंग्रजांनी टिपू सुलतानशी हात मिळवणी करण्याचाही प्रयत्न केला होता, पण ते यशस्वी झाले नाहीत। इंग्रजांशी मंगरूचा तहही झाला होता, परंतु इंग्रजांनी आपल्या वचनांना नकार दिल्याने 1799 मध्ये दोघांमध्ये जोरदार लढाई झाली आणि या लढाईत टिपू सुलतान याच्या सैन्यातील मीर सादिक हा इंग्रजांसोबत मिळाला आणि याचमुळे 3 महिन्यांच्या लढाईनंतर रणांगणात इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान शहीद झाला। या युद्धाचा संदर्भ देत मेजर अलेक्झांडर ॲलन यांनी नंतर पुस्तकात लिहिलं की टिपू सुलतान याच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सैनिक त्यांच्या मृतदेहाला हात लावायला घाबरत होते। म्हणजे एवढी दहशत त्याची इंग्रजांमध्ये होती। इंग्रजही त्याच्या पराक्रमाने आश्चर्यचकित झाले होते। टिपूचा लढाईबद्दलचा दृष्टिकोन आधुनिक होता। त्यांच्याकडे युद्ध कौशल्य जबरदस्त होतं। भारतात रॉकेटची टेक्नॉलॉजी पहिल्यांदा वापरण्याचं श्रेय टिपू सुलतानला जातं। त्या काळात त्याने म्हैसूर रॉकेट्स विकसित करून रॉकेट आणि तोफा वापरल्या होत्या।
हेच तंत्र पुढे युरोपीय लोकांनी आधुनिकरित्या विकसित केलं. लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये टिपू सुलतानने निर्मित केलेली काही रॉकेट ठेवलेली आहेत. 18व्या शतकात ब्रिटिश ते लंडनला घेऊन गेले होते. सोबतच टिपूच्या शौर्याचं प्रतीक म्हणून त्याची तलवारही ब्रिटनमध्ये घेऊन गेले. ही तीच हिरेजडित तलवार आहे ज्याचा 2015मध्ये लंडनमध्ये लिलाव झाला. ही तलवार 21 कोटी रुपयांना विकली गेली होती. या तलवारीवरच्या मुठीवर टिपू सुलतानच्या शासनाचं बोधचिन्ह असलेला हिऱ्यांचा वाघ आहे. टिपूच्या या मौल्यवान गोष्टींचा लिलाव करणाऱ्या ब्रिटिशांशी लढतानाच टिपू सुलतानला वीरमरण आलेलं. पण इंटरेस्टिंग म्हणजे टिपू राम नावाची अंगठीही घालायचा असं सांगितलं जातं. ही अंगठी युद्धात सुलतानाचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्याने काढून घेतली आणि 2014मध्ये क्रिस्टीज लिलाव घराने या अंगठीचा लिलाव देखील केला. क्रिस्टीजच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरून ती अंगठी 41 ग्रॅम वजनाची होती. असो, पण प्रश्न असा पडतो की त्याने हिंदूंवर अत्याचार केले असतील तर ही अंगठी का तो घालायचा, याचं उत्तर कोण देणार? काहींच्या मते टिपू सुलतान देशविरोधी होता तर काहींच्या मते तो देशभक्त होता. खरं तर हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जर इंग्रजांच्या विरोधात केलेली लढाई आणि स्वातंत्र्य मिळवण्यावरच्या त्याच्या मोहिमांवर फोकस केला तर तो तुम्हाला देशभक्त, एक स्वातंत्र्य सेनानी वाटेल. पण जर तुम्ही त्याच्या धर्मांतर, मंदिर तोडफोड आणि भारतीय शक्तींशी केलेल्या युद्धावर फोकस केलं तर तो तुम्हाला अर्थातच देशविरोधी वाटू शकतो. खरं तर टिपू सुलतान एक योद्धा, शासक म्हणून आपल्या राज्यासाठी लढला. इतर शासकांप्रमाणे त्यानेही सत्ता टिकवण्यासाठी कठोर निर्णय घेतले जे एका राजाला घ्यावे लागतात. त्याची हीच बाजू त्याला विलन बनवते तर दुसरी बाजू टिपूला हिरो बनवते. पण तुम्ही टिपू सुलतानबद्दल काय विचार करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका.